हॅलो धाराशिवकर, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. मला तर तुम्ही ओळखलंच असेल, मी साक्षी. आज मी आणि माझी फ्रेंड दिशा आम्ही चाललो आहेत सोलापूरला. तुम्ही म्हणताल कशाला? तिथे आहे मोठी गड्ड्याची जत्रा. होय, तिथे आहेत खूप छान छान असे मोठे मोठे पाळणे. सगळ्यात आधी आम्ही पोचलो सोलापूरमध्ये. तिथून डायरेक्ट रिक्षा शंभूच्या मंदिरापर्यंत केला. तिथं पोचलो, नारळ फूल घेतले आणि निघालो आम्ही शंभूच्या दर्शनाला. या मंदिरात पाऊल टाकताच असला भारी वाटायला होतं ना. हे मंदिर साऊथ भागात असल्यासारखं वाटतंय. या मंदिराचं नाव श्री सिद्धयोगी सिद्धरामेश्वर असं आहे. मंदिरात गेल्यावर तेच एक समाधी होती. पुढे या मंदिराच्या बाजूचा व्ह्यू खूपच सुंदर आहे. टाइम वेस्ट न करता आम्ही गेलो शंभूच्या दर्शनाला. तिथे बघतो तर काय खूपच मोठी लाईन लागली होती. आता एवढ्या लांब आलोत म्हणल्यावर दर्शन करूनच जायचं म्हणलं. मग काय थांबलो आम्ही लाईनीत. त्या मंदिराच्या चारी बाजूला पाणीच पाणी आहे, त्यामुळे हे मंदिर अजूनच सुंदर दिसते. 15 मिनिट लाईनमध्ये थांबून आमची बारी आली. शंभूचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाजूचा व्ह्यू बघत थांबलो. तिथे दिशाला दिसला बदकाचा ग्रुप आणि ती मला म्हणते, चल आपण या बदकाला घेऊन घरी जाऊ आणि बकेटीत ठेवू. हिला काय पण सुचतंय बघा ह्या पुरीला. दर्शन झालं, मस्तपैकी निघालो आम्ही किल्ला बघाय. तिथे पोहोचल्यावर आम्हाला आधार कार्ड मागितले. हे चेक कराय की आम्ही महाराष्ट्रातलेच आहोत का. आता आमची तोंड बघून कोणी बी म्हणेल की महाराष्ट्रातलेच आहेत, पण नाही, त्यांना पाहिजे प्रूफ. मग काय दाखवलं त्यांना आम्ही आधार कार्ड. आम्हाला वाटलं तिकीट आहे म्हणल्यावर सुंदर असेल किल्ला. आम्ही गेलो आतमध्ये, बघतो तर काय बाग दिसली. मग आम्हाला कळालं ही बाग आहे. थोडं पुढे गेल्यावर इथला किल्ला. मग आम्ही एकदम वरती गेलो. तिथून व्ह्यू एवढा सुंदर दिसत होता ना, खरंच खूप भारी. तेवढ्यात मला दिसलं विमान. आता त्या विमानाला बघून दिशाचे येडेचाळे सुरू झाले. त्या विमानाला बाय 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 कवर झालं करायला लागली. मला या पुरीचा घोळच कळत नाही. जिथं जाईल तिथं काय ना काय कांड करतेच. मला बी करायला होते, त्यात मला बी फसवते. आता बघा त्या झेंड्याची दोरी खोलायली. पूर्ण खोलून झाल्यावर आम्हाला म्हणते, चला लवकर पळून जाऊ. दोरीला निघाली. ऊन पडलं होतं ना, डोकं जाम दुखायला लागलं. फिरून फिरून आम्हाला लागली भूक. गेलो जेवायला. मस्तपैकी पावभाजी ऑर्डर केली आणि मस्तपैकी खाऊन घेतली आणि गेलो गड्ड्याच्या जत्रेत. तिथे खूप छान असे पाळणे, त्या जत्रेत खूप असे नवीन नवीन पाळणे बघायला भेटले. ते बघताच मला तर एवढी खुशी झाली ना. आता कसलीच गर्दी नव्हती म्हणून आम्हाला तर खूप मजा आली त्या पाळण्यामध्ये बसायला. तिथून मला उतरताच येईना त्या पाळण्यातून. दिशा दात काढत बसली माझ्याकडे बघून. मी म्हणलं उतरव मला पटकन. तिनं पाळणा पकडला आणि मी उतरले. नंतर मेन पाळण्यात बसलो आणि असला डेंजर पाळणा होता ना तो. ते म्हणतात ना, पैसे देऊन अंगातली वस्ती जिरवून घेणे, तसंच झालं. जर तुम्हाला मरायचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही या पाळण्यात बसू शकता. जर कोणी बसलं असेल या पाळण्यात तर मला कमेंट करून नक्की सांगा. मग आम्ही दोघींनी केली शॉपिंगमध्ये घेतल्या. मी तर घेतल्या लिपस्टिक्स आणि थोडीफार ॲसेसरीज. दिशाने मेकअप किट घेतली. ते पायनॅपलचा ज्यूस पेला आणि निघालो धाराशिवला. धाराशिवमध्ये पोचायला 1.5 तास लागला. घरी जाऊपर्यंत 7 वाजल्या. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच.